मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आता आपल्या सोबत आहेत। साईनाथजी, काय आजच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे? काय नेमकं मेळाव्याचं स्वरूप असणार आहे? मेळाव्याचं आयोजनामागचं नेमकं उद्देश काय आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्रभरात जे पंचायत समिती सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, यांना मार्गदर्शन मेळावा आज या पुणे शहरात ठेवण्यात आलेला आहे। या मेळाव्याला मार्गदर्शन माननीय राजसाहेब ठाकरे करणार आहेत। महाराष्ट्रभरामध्ये बरेच ग्रामपंचायत सदस्य आहेत की जे महाराष्ट्रभरात निवडून आलेत आणि ते त्यांच्या भागात चांगलं काम करतात आहे आणि त्यांनी भविष्यामध्ये कशा दृष्टिकोनाने त्यांच्या भागामध्ये काम वाढवलं पाहिजे आणि त्या भागात पक्ष कसा अजून जास्त संघटित होईल त्या संदर्भातला हा संपूर्ण मेळावा आहे आणि त्याचं मार्गदर्शन माननीय राजसाहेब ठाकरे करणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या मेळाव्याकडे पाहिले जाते, तशी काही तयारी मनसेकडे सुरू करण्यात आलेली आहे असं समजायचं? नाही, लोकसभेच्या दृष्टिकोनातून तर आमची तयारी सुरूच आहे। शहरामध्ये तर गेले जवळपास 2-3 महिन्यापासून सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये या ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील, यांच्या मार्फत ग्रामीण भागात सुद्धा कसे आपले लोकसभेचे उमेदवार चांगले पद्धतीने निवडणूक लढतील त्या दृष्टिकोनाने ही नक्कीच तयारी असू शकते। तुमचंही नाव चर्चेत आहे, तुम्ही सुद्धा इच्छा व्यक्त केलेली आहे, त्या संदर्भात पुढे काही चर्चा झालेली आहे का? काय नेमकं राज ठाकरेंचा काही आदेश आलेला आहे का? नाही, पुणे लोकसभेसाठी इच्छुक म्हणून मी सुद्धा बोललेलो आहे, पण आमच्या पक्षाची एक भूमिका आहे, माननीय राजसाहेब ठाकरे जोपर्यंत त्यामध्ये आदेश देत नाही तोपर्यंत कुठलीही भूमिका आम्ही जाहीर करू शकत नाही। पण तसं काही माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याशी आमची चर्चा परत काही झालेली नाही, त्यामुळं ज्यावेळेस पण माननीय राजसाहेब ठाकरे उमेदवार पुणे लोकसभेचा जाहीर करतील त्यावेळेस संपूर्ण पक्ष आमचा त्याच्या पाठीमागे उभं राहील। धन्यवाद। तर आजच्या या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सगळे ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे आणि एकूणच या मेळाव्याच्या माध्यमातून राज ठाकरे या सगळ्या सदस्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।